जो व्यक्ती ग्रहण कालखंडामध्ये परान्न भक्षण करतो, बाहेरील शिजवलेला अन्न खात असेल किंवा अन्न खातो, हेच रिझन आहे की मंदिराचे जे पट असतात, कपाट असतात, हे ग्रहण कालखंडामध्ये बंद राहतात. खऱ्या अर्थी तर हे सुद्धा मान्यता आहे, शास्त्रामध्ये वर्णन सुद्धा आहे की एक प्रहर म्हणजे 3 तासाचा, 3 प्रहर म्हणजे 9 तासाचे. म्हणून चंद्रग्रहण लागण्याच्या 9 तास अगोदर जितके अन्नाचे दाणे त्याच्या पोटामध्ये जातात तितके वर्ष त्याला नरकामध्ये व्यतीत करावे लागतात. त्याच्या शरीरामध्ये रोग उत्पन्न करून घेतो, असे सुद्धा रिअलमध्ये. ओम सत्मजारीज गुरुजी गुरुजी बडबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी चंद्रनाथ साहब कौरेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजित गुरु गोरक्षनाथ बाबा कौरेश नवनाथ 84 दोगारे शलाख निरंजन आदेश. स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये. येणारे चंद्रग्रहण, या चंद्रग्रहणाच्या दिवशी आपण काय केले पाहिजे आणि काय करण्यापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे या गोष्टीवरती सांगण्यासाठी विशेषतः आजचा एपिसोड मी बनवलेला आहे. त्यामुळे आजच्या या संपूर्ण भागामध्ये तुम्हाला चंद्रग्रहण कशा रीतीने त्याचे नियम असतील, वेद असतील, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी खऱ्या अर्थी केल्या नाहीत पाहिजेत, गर्भवती स्त्री असतील, घरामध्ये असलेले वयोवृद्ध व्यक्तिरेखा असतील किंवा लहान मुले असतील, यांच्यासाठी नियम काय असतात, चंद्रग्रहणासाठी खऱ्या अर्थी नियम कशा रीतीने पाळणं महत्त्वाचं आहे, देवता धर्म, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या भागामध्ये पूर्णतः माहितीपर असणार आहेत. त्यामुळे भाग हा संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा. ग्रहण कालखंडामध्ये देवी देवतांचं कोणतीही साधना असेल, अनुष्ठान असेल, जप असेल, एखाद्या मंत्राचं पुनश्चरण असेल, साधनेचं पुनश्चरण असेल, हे तुम्ही करू शकता. परंतु काळजी ही सुद्धा घेतली पाहिजे की ग्रहण काळ सुरुवात झाल्याच्या नंतर किंवा वेध लागल्याच्या नंतर घरातल्या कोणत्याही मूर्तीला आपण स्पर्श नाही केला पाहिजे. इव्हन आपण मंदिरामध्ये सुद्धा ग्रहण कालखंडामध्ये जाऊ शकत नाही. ग्रहण कालखंडामध्ये मग ते सूर्यग्रहण असो अथवा चंद्रग्रहण असो, या ग्रहणाच्या कालखंडामध्ये जे सूर्यापासून उत्पन्न होणारे किंवा चंद्रग्रहण असेल तर चंद्रापासून उत्पन्न होणारे जेवढे काही प्रकाश असतात, किरणे असतात, हे खराब प्रभाव टाकत असतात. ज्या वेळेस हे किरणे आपल्या अन्नपानावरती किंवा घरातील पाणी असेल, अन्न असेल, याच्यावरती पडते, तेव्हा ते अन्न असेल किंवा ते पाणी असेल ते सुद्धा दूषित होते. त्याच्यामुळे अन्न असेल, पाणी असेल, याच्यावरती तुळशीपत्र टाकण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आपण तुलसी दल अवश्यपणे अन्न पाण्यावरती ठेवले पाहिजे. याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आपण प्रिकॉशन हे घेतलं पाहिजे की ग्रहण कालखंडामध्ये वेध लागल्यापासून आपण कोणाच्याही घरामध्ये अन्न खाणे किंवा एखाद्या घरातील अन्नाचं सेवन करणे, बाहेरील अन्नाचं सेवन करणे हे पूर्णतः बंद केले पाहिजे. ग्रहण कालखंडामध्ये स्कंद पुराणामध्ये याचा एक खूप छान उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो की जो व्यक्ती ग्रहण कालखंडामध्ये परान्न भक्षण करतो, बाहेरील शिजवलेला अन्न खात असेल किंवा अन्न खातो, त्यावेळेस त्या व्यक्तिरेखेचे 12 वर्षाचे जितके पुण्य आहे ते समाप्त होते. त्यामुळे ग्रहण कालखंडामध्ये आवश्यकपणे आपण बाहेरील खाणे हे पूर्णतः बंद केले पाहिजे. मग मेसचं खाणं असो, हॉटेलमधील खाणं असो, बेकरीमधलं खाणं असो, जे बाहेरील स्वयंपाकगृहामध्ये किंवा घरामध्ये बनवलेले जेवढे पदार्थ आहेत, बाहेरच्या लोकांच्या हाताने बनवलेले जेवढे अन्न पदार्थ आहेत, ते सर्वस्वी आपण या ग्रहण कालखंडामध्ये वर्ज केले पाहिजे, ते खाल्ले नाहीत पाहिजे. घरामध्ये मग वयोवृद्ध व्यक्ती असतील, लहान मुले असतील, गर्भवती स्त्री असतील, यांनी सुद्धा विशेषतः घरामध्ये बनवलेलंच अन्न खावे. ग्रहणाच्या दिवशी बाहेर बनवलेलं कोणतंही अन्न यांनी सुद्धा खाऊ नये, हे सुद्धा शास्त्र सांगते. त्याचबरोबर ग्रहणकाल सुरुवात झाल्याच्या नंतर घरामध्ये अन्न असेल, घरामध्ये असलेले पाणी असेल, दूध असेल, या सर्वांवरती आपण तुलसी दल किंवा कुशा किंवा दुर्वा या तिन्हीपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू हे आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. विशेषतः तुलसी दल ठेवण्याला आपल्याकडे प्रथा किंवा शास्त्र संमत आहे. दुर्वासुद्धा चालतात आणि कुश जे असते, कुशासुद्धा तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. दुर्वाला तर विशेष आशीर्वाद असा आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांचा विशेष आशीर्वाद आहे की जिथे दुर्वा असेल तिथे सर्वस्वी पवित्र राहील. त्याच अनुषंगाने तुम्ही या तिन्हीपैकी जे मिळेल तुम्हाला त्या अनुषंगाने तुम्ही पदार्थावरती ठेवू शकता. ग्रहण कालखंडामध्ये गेलेल्या जेवणामुळे विशेषतः आपल्या पाचन संस्थेवरती सुद्धा परिणाम होतो. पाचन संस्था बिघडते ग्रहण कालखंडामध्ये गेलेल्या अन्नाच्या सेवनामुळे. त्यामुळे ग्रहण कालखंडामध्ये अन्नाचं सेवन करणे हे विशेषतः बंद असावे. ग्रहण स्पर्श झाल्याच्या नंतर स्नान करणे आणि ग्रहण मोक्ष झाल्याच्या नंतर सुद्धा स्नान करणे याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. घरामध्ये जेवढे व्यक्तिरेखा आहेत, विशेषतः साधकांनी तर ह्या गोष्टी बारकाईने लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. ग्रहण लागता क्षणी आपण स्नान केले पाहिजे आणि ग्रहण सुटल्यानंतर सुद्धा परत एकदा स्नान करणं हे सुद्धा अनिवार्य पार्ट आहे ग्रहणाच्या नियमांचा. त्याचबरोबर ग्रहण कालखंड संपल्याच्या नंतर तुम्ही पितरांप्रती जे काही तुम्ही एखादी वस्तू दान कराल किंवा पैशाच्या स्वरूपामध्ये दान कराल किंवा ब्राह्मण देवतेला कोणतंही दान कराल, याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. याच्यामुळे पितरांची तृप्ती होते, हे सुद्धा आम्हाला शास्त्र सांगते. ग्रहण कालखंडामध्ये संपूर्ण पृथ्वीतलावरती नकारात्मक ऊर्जा ही विशेष प्रभाव टाकत असते. त्यामुळे शास्त्र पद्धतीने जे काही सांगितलेले नियम आहेत, उपाय आहेत, हे आवश्यकपणे आपण फॉलो करण्याचा प्रयत्न करावा. शास्त्रानुसार सूतक काळ लागल्याच्या नंतर घरातील मूर्ती असो किंवा मंदिरातील मूर्ती असो, याला स्पर्श केला नाही पाहिजे, हे सुद्धा सांगितलेले आहे. आपण देवी देवतांपुढे त्यांच्या नामजप असेल, त्यांचं मंत्राची साधना असेल, अनुष्ठान असतील,
कोणतीही देवी देवतेची साधना असेल, उग्र साधना असतील, या आपण करू शकतो. दिवा लावण्या सर्व साधना तुम्ही करू शकता, परंतु विशेषतः मूर्ती स्पर्श ग्रहणाच्या सूतक कालखंडामध्ये ग्रहण संपेपर्यंत आपण टाळला पाहिजे. हेच रिझन आहे की मंदिराचे जे पट असतात, कपाट असतात, हे ग्रहण कालखंडामध्ये बंद राहतात. खऱ्या अर्थी तर हे सुद्धा मान्यता आहे, शास्त्रामध्ये वर्णन सुद्धा आहे की घरातील मूर्ती असो अथवा मंदिरातील मूर्ती असो, या मूर्त्यांना सुद्धा ग्रहणाचं दर्शन होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यामुळे मंदिरातील मूर्ती किंवा मंदिराचे दरवाजे हे ग्रहण काळ लागल्या बंद करतात. घरामध्ये सुद्धा अनेक प्रथा आहेत की घरातल्या मूर्तीवरती कापड टाकले जाते, घरातले देवी देवता झाकून ठेवले जातात. त्याच्यामागे हे रिझन आहे की देवी देवतांच्या ज्या मूर्ती असतात, विग्रह असतात, यांच्या सुद्धा नजरेला ते ग्रहण किंवा तो ग्रहण कालखंड पडू नये हे शास्त्र सांगते. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी सुद्धा पाळण्याचा प्रयत्न करा. मी जसंही म्हणलं, ग्रहण कालखंडामध्ये नकारात्मक ऊर्जा ही परमसीमेवरती असते. पृथ्वी तलावरती भूत, प्रेत, पिशाच, तंत्रविद्या, नकारात्मक एंटिटीज, ऊर्जा या त्यांच्या जोमामध्ये असतात. त्यामुळे अनेक वेळा करणी, भानामतीसारखे प्रयोग या ग्रहण कालखंडामध्ये केले जातात. ते तुमच्यावरती सुरू होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त वेळ हा साधना, अनुष्ठान, विशेषतः बजरंग बाण सारख्या साधना, चंडी कवच किंवा भैरव साधना किंवा बगलामुखी साधनेच्या या साधनांमध्ये आपण सदैव या ग्रहण कालखंडामध्ये तल्लीन असावे किंवा त्यांच्या सानिध्यामध्ये तुम्ही असावे. विशेषतः या बाहेरचे केले जाणाऱ्या अभिचारिक कृत्यांचा किंवा जे करणी, भानामतीचे जे कृत्याप्रयोग चालतात, याचा परिणाम हा तुमच्यावरती, तुमच्या घरातल्या व्यक्तिरेखीवरती होऊ शकत नाही. त्यामुळे अवश्यपणे या ग्रहण कालखंडामध्ये तुम्ही या उग्ररूपी साधना केल्या पाहिजेत. त्याचबरोबर ग्रहण कालखंडामध्ये विशेषतः मांस असेल, मदिरा असेल, म्हणजेच दारूचं सेवन, मांस, मटण खाणे याचं सेवन हे पूर्णतः बंद करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर फिजिकल रिलेशनशिप म्हणजे पती पत्नीमधले नातेसंबंध असतील ते पूर्णपणा बंद करण्याचा प्रयत्न करा. सेक्स्युअल कोणती ॲक्टिव्हिटीज असेल ते आपल्याला ग्रहण कालखंडामध्ये करायची नसते. शास्त्र तर हे सुद्धा सांगते की ग्रहण कालखंडामध्ये केलं जाणारं मैथून असेल किंवा ग्रहण कालखंडामध्ये केलं जाणारं फिजिकल रिलेशनशिप असेल, याच्यामुळे पुढील योनी जी आहे जन्माची ती डुकराची योनी म्हणजेच वराह योनी प्राप्त होते. हे सुद्धा आपल्याला शास्त्रामध्ये संमत या गोष्टी मिळतात. याचबरोबर ग्रहण कालखंडामध्ये आईवडिलांचा अपमान करू नये, गरीब व्यक्ती असेल त्याचा कुठला अपमान करू नये, कामगार व्यक्ती असतील यांचा सुद्धा अपमान खऱ्या अर्थी आपण केला नाही पाहिजे. हा पर्व म्हणजे नकारात्मक ऊर्जांचा काळ असल्यामुळे अनोळख्या व्यक्ती यांच्याबरोबर बाहेर जाणे, अनोळख्या ठिकाणी जाणे किंवा हॉन्टेड असलेल्या जागी, घरांमध्ये जाणे किंवा विहिरीजवळ जाणे, जलाशयामध्ये जाणे, अशा ठिकाणी जाणे पूर्णतः बंद केले पाहिजे. विशेषतः जिथे स्मशान वाटिका आहे किंवा स्मशानभूमी आहे, अशा स्मशानभूमीच्या रस्त्यावर न जाणे, त्याच्या जवळून जाणे, एखादा चुकीचा वळण असेल, 3 किंवा 4 रस्ते जिथे एकत्र असतील असे चौक असतील किंवा ब्रिज असतील, पूल असतील, अशा ठिकाणी जाणे सुद्धा शक्यतो टाळावे. खऱ्या अर्थी घरात राहून आपण जितके जास्त पद्धतीने तुम्ही अनुष्ठान कराल हे सर्वांना शुभ असणार आहे. त्यामुळे अनुष्ठान करण्यावरती तुम्ही खऱ्या अर्थी भर दिला पाहिजे. ग्रहण कालखंडामध्ये कोणतेही खऱ्या अर्थीचं शुभ काम करू नये किंवा शुभ कामाची सुरुवात सुद्धा ग्रहणाच्या दिवशीही करू नये, कारण कोणतेही केलेलं शुभ काम ते अशुभ कामावरती परावृत्त होते. हे सुद्धा ग्रहण कालखंडाची खासियत असते. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य असेल, शुभ काम असेल, ह्या ग्रहण कालखंडामध्ये करत नसतात. विशेषतः केस कापणे, दाढी करणे, नखे कापणे, शिवणकाम करत बसणे किंवा केस झटकणे, केसामध्ये कंगवा फिरवत राहणे, ह्या सर्व गोष्टी टाळण्याचा कटाक्षाने प्रयत्न करा. त्याचबरोबर ग्रहण कालखंडामध्ये जेवण करणे, स्वयंपाक बनवणे किंवा स्वयंपाक बनवून ठेवलेला असेल तो ग्रहण कालखंडामध्ये खाणे हे सुद्धा पूर्णपणे वर्ज करा. नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव जास्त असल्यामुळे अनेक वेळा ग्रहणाच्या दिवशी मारपीट, लढाई किंवा वादावाद, भांडण, तंटे हे होताना दिसतात. असे ग्रह बनवत असतात ती वेळ, ती समय. त्यामुळे प्रयत्न करा की भांडण, वाद, तंटे याच्यापासून तुम्ही लांब राहण्याचा. घरात गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी ग्रहण काळ किंवा ग्रहण पाहण्याचा हा प्रयत्न पूर्णपणे वर्ज करावा. अन्न पाणी खाणे हे सुद्धा पूर्णतः वर्ज करावे. विशेषतः बाहेर जाणे हे सुद्धा पूर्णतः वर्ज करावे. विशेषतः विचार केला तर चंद्रग्रहणाच्या 3 प्रहर अगोदरच वेद लागतात. 3 प्रहर अगोदर आपण काही खाऊ नये असं शास्त्र सांगते. 1 प्रहर म्हणजे 3 तासाचा, 3 प्रहर म्हणजे 9 तासाचे. म्हणून चंद्रग्रहण लागण्याच्या 9 तास अगोदरच आपण कोणत्याही पद्धतीचं अन्न हे खाऊ नये हे शास्त्र सांगते. आणि गर्भवती स्त्री असतील किंवा लहान मुले असतील किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतील यांच्यासाठी 1 प्रहर तरी कमीत कमी अगोदर नियम त्यांनी पाळावे हे सुद्धा शास्त्र सांगते. याही पुढे आम्हाला शास्त्रामध्ये असा सुद्धा उल्लेख मिळतो की या सूतक कालखंडामध्ये, ग्रहणाच्या वेद काळामध्ये आपण जे काही अन्न खाईल किंवा एखाद्या व्यक्तिरेखा जर अन्न खाईल आणि जितके अन्नाचे कण, जितके अन्नाचे दाणे त्याच्या पोटामध्ये जातात तितके वर्ष त्याला नरकामध्ये व्यतीत करावे लागतात हे सुद्धा शास्त्रामध्ये वर्णित आहे. त्यामुळे संपूर्णतः अन्नवर्ज्य विशेषतः सूतक कालखंडामध्ये ग्रहण संपेपर्यंत करणे हे महत्त्वाचे आहे. ग्रहण कालखंडामध्ये घरामध्ये झोपणे सुद्धा पूर्णपणे टाळले पाहिजे. जो व्यक्तिरेखा ग्रहण कालखंडामध्ये झोपतो किंवा निद्रेमध्ये जातो असा व्यक्तिरेखा त्याच्या शरीरामध्ये रोग उत्पन्न करून घेतो असे सुद्धा रिअलमध्ये शास्त्रामध्ये नमूद आहे. त्या गोष्टी करताना सुद्धा त्याला सायंटिफिकली काही गोष्टी सुद्धा प्रूव्ह झालेल्या आहेत. त्यामुळे ग्रहण कालखंडामध्ये शक्यतो प्रयत्न करा की झोपू नये. स्वतःच्या चपला असतील
असतील, कपडे असतील, नखे असतील, स्वतःचे बूट असतील, केस असतील, ज्या कंगव्याने तुम्ही केस विंचरता तो कंगवा असेल, जो रुमाल असेल ज्याने तुम्ही तुमचं तोंड पुसता तो रुमाल असेल, ह्या सर्व गोष्टी तुम्ही सिक्युअर ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ते इतरांच्या हाती इझिली लागणार नाही, त्याचं तुम्ही प्रिकॉशन घ्या. बिकॉज हेच रिझन आहे की या तंत्रक्रिया करणारे जे किंवा करणी भानामती करणारे व्यक्तिरेखा हे खूप लवकर तुम्ही वापरत असलेल्या वस्तूंचा सहारा घेऊन तुमच्यावरती तंत्र करू शकतात. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्यामुळे प्रयत्न करा आपल्या स्वतःच्या पर्सनलमधले जेवढ्या वस्तू आहेत ते घराबाहेर जाणार नाहीत. भोजन करणे, मलमूत्र त्याग करणे, मैथून करणे हे अतिशय अशुभ मानले गेलेले आहे ग्रहण कालखंडामध्ये. त्यामुळे हा ग्रहण कालखंड, ग्रहण पर्व जो आहे हा बाहेर जाऊन हँगिंग करण्याचा नाही आहे. हा खऱ्या अर्थी ग्रहण काळ, ग्रहण पर्व आहे घरामध्ये बसून साधना अनुष्ठान करण्याचं, घरातल्यांचं स्वतःचं कल्याण करून घेण्याचं. कारण ज्या साधना अनुष्ठान तुम्ही करता त्या तीव्रतेने तुम्हालाच तुमच्यामध्ये आध्यात्मिक ताकद वाढवून देतात आणि तुमचं एक कल्याण करतात. ते देवी देवता तुम्हाला आशीर्वाद देतात. आतापर्यंत चॅनलच्या माध्यमातून जेवढ्या दीक्षा दिला त्याच्या रेकॉर्डिंग स्वरूपामधल्या दीक्षा तुम्ही प्राप्त करू शकता. जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअपद्वारे किंवा संपर्क साधून या सर्व गोष्टी प्राप्त करू शकता, ज्याच्या रेकॉर्डिंग तुम्हाला लाईफ टाईम तुमच्यापाशी सेव्ह करता येतील आणि ते तुम्हाला प्राप्तसुद्धा करून घेता येतील. अशा आहे ग्रहणावरती सांगण्याचा जो प्रयत्न मी केला. काही केलं पाहिजे, काही नाही केलं पाहिजे, सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, परंतु बेसिकली जेवढ्या गोष्टी आहेत तेवढं तर आपण फॉलो करूयात. आणि त्या अनुषंगाने साधकांनी विशेषतः ज्या गोष्टी मी सांगायचा प्रयत्न केला त्या तुमच्याही लक्षात आलेल्या असतील. त्यामुळे हे ग्रहण, हा पर्व, हा उत्सव साधना करण्याच्या रूपाने आपण पाहूयात. या अनुषंगाने तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. भेटूया अशाच या नवीन भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना सतनमो आदेश, गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.